जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे। इथली मेरिट लिस्ट म्हणजे कट ऑफ किती गेलेला आहे अजूनपर्यंत आपल्याला माहिती नाही, पण ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची ही यादी आलेली आहे। यांना डॉक्युमेंटसाठी बोलवण्यात आलेलं आहे, म्हणजे यांना ईमेल किंवा कॉल गेले आहे किंवा SMS गेलेले आहे आणि त्यांच्यासाठी हे यादीसुद्धा जाहीर झालेली आहे। फक्त यामध्ये मार्क आणि तुमचा मेरिट किती आलेला आहे हे दिलेलं नाही आहे। तर बघा काय म्हटलेलं आहे इथे, असाच दुसरा घटकसुद्धा आहे, त्यामध्ये सुद्धा मेरिट लिस्ट म्हणजे कट ऑफ जाहीर करता डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे करण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे। तर बघा, पोलीस शिपाई भरती 22-23 मधील उमेदवारांची कागदपत्र पडताळणीबाबत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस भरतीमधील पोलीस शिपाई पदाचे सोबत जोडलेल्या यादीतील नमूद उमेदवारांनी दिनांक 29/7/2024 रोजी खालील नमूद कागदपत्राचे मूळ प्रती, छायांकित प्रती 2 सेट 4 फोटोसहित कैलास शिल्प सभागृह पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी 10 वाजता हजर राहावे। खालील नमूद आवश्यक ते कागदपत्रे 15/4/2024 रोजीच्या पूर्वी असणे आवश्यक आहे। जे कट ऑफ डेट आहे डॉक्युमेंटची ते 15/4/2024 आहे जाहिरातीनुसार, आणि हे एकूण 9 डॉक्युमेंट्स लागणार आहे। त्यापैकी तुमच्याकडे कोणतं डॉक्युमेंट नसतं तरी चालणार आहे। तर ते पहिलं डॉक्युमेंट आहे MSCIT, आणि दुसरं तुम्ही जर चालकसाठी म्हणजे भरला नसेल फॉर्म तर चालकसुद्धा तुम्ही नंतर देऊ शकता, म्हणजे चालक परवाना, ठीक आहे। बाकी सर्व डॉक्युमेंट कंपल्सरी, आणि ही यादी आहे, ठीक आहे। ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल। दुसरा घटक बघूया। त्यानंतर बघा, दुसरा जो घटक आहे तो पोलीस अधीक्षक कार्यालय जालना कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहण्याबाबत आहे। आणि बघा, पोलीस शिपाई भरती 2022-23 साठी सोबत जोडलेल्या यादीतील 140 उमेदवारांनी दिनांक अनुक्रमांक 141 ते 279 उमेदवारांनी 30/7/2024 रोजी सकाळी 10 वाजता कागदपत्र पडताळणी कामी पोलीस अधीक्षक कार्यालय जालना येथे हजर राहायचे आहे। आणि उमेदवारांनी खालील नमूद कागदपत्राच्या मूळ प्रती व त्यांची छायांकित 2 प्रती फोटोसोबत खालीलप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्राचे प्रमाणपत्रे व 15/4/2024 पूर्वी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे। तर या दोन्ही घटकामध्ये सुरुवातीला डॉक्युमेंट करतील, आणि जे विद्यार्थी डॉक्युमेंट मध्ये कटतील त्यांना बाद करतील, आणि जे वेटिंगवर पडले असतील त्यांना एक संधी देण्यात येईल। म्हणूनच सुरुवातीला डॉक्युमेंट चेक करता येईल लोक, आणि त्यानंतर तुमचा फायनल मेरिट लावण्यात येईल। तर सर्वांनी वेळेवर आणि ज्या तारखेला दिलेल्या त्या तारखेला हजर राहायचं आहे। धन्यवाद।